फ्रेंड्स, आज आपण आहे ना एक खिरीचा प्रकार करणार आहोत. पण काय होतं, हल्ली बऱ्याच वेळेला ना ही खीर आहे ना करणं टाळतात, कारण त्यात साखर असते. पण आजच्या आपण खिरीमध्ये साखरही वापरणार नाही आणि गूळही वापरणार नाही. मग काय वापरणार आहे? हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज जो आपण आहे ना ज्या पदार्थांनी गोडवा येईल हा जो वापरणार आहे ना, तो पदार्थ एकदम फायबर रिच आहे, कॅल्शियम रिच आहे. सो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चालण्यासारखं आहे आणि उलट पौष्टिक सुद्धा आहे. श्रावण विशेष साखर गुळ विरहित साबुदाण्याची खीर यासाठी आपल्याला ना अर्धी वाटी आपण आहे ना इकडे हा कच्चा साबुदाणा छानपैकी आहे ना इथे भिजवून घेतला होता, जवळजवळ एक 5 ते 6 तास. साबुदाणा आधी दोनदा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. बुडेल इतपत पाणी ठेवलं की असा मस्तपैकी मऊ होतो, मोकळा होतो आणि अगदी हे बघा छान सॉफ्ट होतो. आता आपण खीर करायला घेऊया. खिरीसाठी आपण एक छोटी कढई ठेवली, त्यात ना 1 ते सव्वा चमचा तूप छान तापलं की त्यातनं तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रुट्स. आता इथे मी ना काय केलंय, चारोळी जी असते ना आपण बासुंदीमध्ये वगैरे घालतो ना, सो ती घातलेली काहीतरी वेगळेपणा म्हणून. ती छानपैकी आहे ना खमंग तळून घेतली की त्यात ना हा भिजवलेला साबुदाणा घालायचा. साबुदाणा आपण ना परतायचा नाही, तर फक्त ह्याच्यात ना सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. यात ना आता साबुदाणा पहिला शिजवायचा आहे, त्यासाठी अर्धा ते पाऊण वाटी आपण आहे ना पाणी घालणार आहे ह्याच्यात. पाणी टाकल्यावर आहे ना लगेच उकळायला सुरुवात होते. त्यात ना पहिल्या केशराच्या काड्या, फ्लेवरसाठी आपण इकडे ना जायफळाची पूड घातलेली आहे. आता इथे आपण आहे ना जायफळाची पावडर घातलेली आहे, त्याच्याऐवजी तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल. बरं, आता आपण साखर आणि गूळ घालणार नाही, मग काहीतरी गोडासाठी तर घातलं पाहिजे. तर इथे आपण आहे ना अर्धी ते पाऊण वाटी इथे आपण आहे ना डेट्स पावडर म्हणजेच खारीक पावडर आपण घालत आहोत. तर छानपैकी आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता यात ना 1.5 ते 2 बाउल आपण आहे ना दूध घालून घेणार आहे. छान पैकी आता आपण मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर, लो फ्लेमवर आपण छानपैकी ना ह्याला उकळी काढून घेऊयात. फ्रेंड्स, एक 5 ते 6 मिनिटं झालेत आणि खिरीला आपल्याला इतकी मस्त उकळी आलेली आहे. आता या ह्याला आहे ना खिरीला बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटू शकतं की आहे ना असं थोडंसं नासल्यासारखी वाटू शकते, पण ती नासली नाहीये. तर त्यातली जी खारीक पावडर आहे ना ती मस्तपैकी शिजलेली असते, त्यामुळे हे असं टेक्स्चर येतं. आता आपण गॅस बंद करून ही गरमागरम खीर आहे ना सर्व करूयात. फ्रेंड्स, श्रावण विशेष साखर आणि गूळ विरहित मस्त अशी कॅल्शियम युक्त पौष्टिक साबुदाण्याची खीर इथे तयार आहे आणि ती आपण गरमागरम सर्व करून घेतली आहे.